आज आपण चोपडा रेंजमधील कंपार्टमेंट नंबर 259 258मध्ये आहोत. या परिसरात जवळजवळ 55 ते 60 नीलगाई आहेत, जंगली डुक्कर आहेत, तळस आहेत, हरणी, अस्वल इत्यादी वन्यप्राणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या ऊन तापू लागलेलं आहे आणि जे नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र आहेत ते आटत चाललेले आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांची धाव सध्या तरी जर जंगल परिसरात असली तरी भविष्यात इकडचे जे नैसर्गिक पाणवठे आहेत ते आटल्यानंतर त्यांची धाव ही गावाकडे परिणामी शेतकऱ्यांच्या प्राणी पीक यांचं नुकसान ते करू शकतात. तरी या परिसरात कृत्रिम पाणवठ्याची अत्यावश्यक गरज आहे. सध्या वन विभागाने कुठलेच कृत्रिम पाणवठे तयार केलेले नाही का? सध्या तरी या परिसरात एकही कृत्रिम पाणवठा नाही. गेल्या काही दिवसापूर्वी आमदारांनी आढावा बैठक घेतली होती आणि त्यावेळेस आमदारांनी वन अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या की पाणवठे तयार करण्यात यावे आणि त्या ठिकाणी नियमित पाणी टाकण्यात यावे. तसं काही दिसून येत आहे का? नाही, सध्या तरी कुठल्याही परिस्थितीत पाणवठ्याचं काम हे चालू नाही किंवा कामकाजाचे कुठले नियोजन सध्या तरी दिसत नाही. जर अजून काही दिवस पाणवठे तयार झाले नाही तर जे वन्य प्राणी आहे ते गावाकडे नक्की येतील. शंकाच नाही. जंगलात पाणी नसलं तर पाण्याच्या साठी भटकंती करत ते एक तर शेतमालाचं नुकसान करते किंवा गावाकडे येतीलच. तर तात्काळ पाणवठे तयार करण्यात यावे अशी आपली मागणी आहे. हो, तरी या परिसरात यापूर्वी एकही पाणवठा नाही, कृत्रिम पाणवठा नाही. तरी लवकरात लवकर कृत्रिम पाणवठे तयार करून त्यात पाण्याची व्यवस्था प्राण्यासाठी करावी हीच आमची शासनाकडे मागणी. काय नाव आहे दादा आपलं? विश्राम तेले.